महाराष्ट्रात दरवर्षी 2 लाखाहून अधिक वृक्ष कापले जातात। वाढत्या औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणावरती त्याचे कशा पद्धतीने दुष्परिणाम होत आहेत, तर त्याचाच एक अभ्यास करून श्रीमती मालती डहाणूकर ट्रस्टने वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करण्याचे योजले आहे। वृक्षवृलीचे पुनरुज्जीवरण करण्यासाठी 2009 पासून एक रोपवाटिका चालू केली व या रोपवाटिकेतून जवळजवळ 5 लाख रोपे तयार करण्यात आली। ही तयार केलेली रोपे आसपासच्या गावांमध्ये मोफत वाटण्यात आली। रासायनिक शेतीमुळे जमिनीवरती त्याचे दुष्परिणाम होत आहेत, मानवी आरोग्यावरती त्याचे दुष्परिणाम होत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आम्ही जानेवारी 2013 पासून सेंद्रिय शेतीवरती काम करायचं ठरवलेलं आहे। सेंद्रिय शेतीवरती काम करायचं म्हटलं तर आपण एक पर्यावरणाचं एक संतुलन राखू शकतो। शेतकऱ्यांचा उत्पादित झालेल्या सेंद्रिय मालाची विक्री करण्यासाठी श्रीमती मालती डहाणूकर ट्रस्टने लायन्स क्लब श्रीरामपूर यांच्याबरोबर ग्राहक मेळावा आयोजित केलेला होता। सेंद्रिय शेतकरी आणि सेंद्रिय ग्राहक निर्मिती या दोघांवर श्रीमती मालती डहाणूकर ट्रस्टचे काम चालू आहे। आजपर्यंत आम्ही 600 शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। ते मार्गदर्शन करत असताना आम्ही प्रॅक्टिकली मार्गदर्शन केलेलं आहे। श्रीमती मालतीबाई डहाणूकर ट्रस्ट यांचा एक कार्यक्रम चालू होता। मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही इथे तुम्हाला सर्व माहिती देऊ। त्यानंतर त्यांनी आम्हाला कीटकनाशक बनवण्याचे नाही का सर्व फॉर्म्युला समजून सांगितला। त्याचा असा फायदा आम्हाला जाणून आला की पिकं खूप छान आली, म्हणजे रासायनिक शेतीपेक्षा खूपच नाही का जोमदार वाढत होती। आणि मग त्यानंतर आम्ही ठरवलं की पूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीचा वापर करायचा। त्यामुळे भरपूरशा शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे असे माझी नाही का शेतकऱ्यांना विनंती आहे आणि त्यांनी सेंद्रिय पदार्थांचा जास्तीत जास्त वापर करून आपली शेती आणि आपली जमीन समृद्ध करावी। गोशाळेतील उपलब्ध शेणापासून गोबर गॅस तयार करण्यासाठी आम्ही एक गोबर गॅस प्रकल्प तयार केलेला आहे। त्याच्यातून उत्पादित होणारा गोबर गॅस हा अन्न क्षेत्रामध्ये स्वयंपाकासाठी वापरला जातो व स्लरीचा वापर हा शेतीसाठी केला जातो। म्हणून मी सर्वांना सांगू इच्छितो की सर्वांनी एकत्र येऊया व पर्यावरणाचं संतुलन राखूया।